नमस्कार मंडळी, मी प्रथमेश दळवी म्हणजेच मालवणचं पेज आहे. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक 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 स्वागत करते. तर मंडळी, तुम्ही पाहतच असाल की ही जोरदार तयारी चालली आहे. तर ही तयारी कशाबद्दल, ही मला वेगळी काही सांगायची गरज नाही आहे. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमच्या सोसायटीमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. तर त्याचीच ही तयारी चालू आहे. तुम्ही पाहू शकता जेवढे काही ॲक्टिव्ह मेंबर्स आहेत ते सर्वजण इथे उपस्थित आहेत आणि सर्वजण जी महाराजांसाठी जी शिवजयंती साजरी करायची आहे त्यासाठी तयारी करण्याच्या मागे लागले आहे. सो अशा प्रकारे आम्ही पताक्यांचं डेकोरेशन करून घेतलेलं आहे. त्यानंतर पूर्ण सोसायटीमध्ये आम्ही झेंडे लावण्याचं काम केलं. सर्व तयारी झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत प्रभागडच्या दिशेने. बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. तर असा महाराजांचा जयघोष करून आम्ही निघालो आता पुढच्या प्रवासाला. आम्ही जेव्हा शेडू नाक्यावर आलो त्यावेळी तिथे 2 शिवभक्तांना रायगडला जायचे होते, तर त्यांना मार्ग दाखवायचं काम आमच्या टीमने केलं. त्यानंतर आम्ही येऊन पोचलो प्रबळगडाच्या पायथ्याशी, जिथं आम्ही लास्ट इयर शिवज्योत नेली होती. तिथे आम्ही थोडासा टी ब्रेक घेतला. गेल्या वर्षी आम्ही प्रबळगडाच्या पायथ्याकडून शिवज्योत नेली होती, पण यावर्षी तसं न करता आम्ही ठरवलं की ॲटलिस्ट थोडा तरी प्रबळगड चढावा. तर तिथेच असलेल्या ज्यांचा स्टॉल होता त्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं की वर एक हनुमानाचं मंदिर आहे, तर तिथून आपण शिवज्योत आणू शकतो. तो 1.5 ते 2 किलोमीटरचा प्रवास होता आणि तिथे जाताना हे आम्हाला एक छोटं स्टॉल लागलं, जे की खूप सुंदर होतं. तुम्ही पाहू शकता इथे. आणि फायनली आम्ही येऊन पोचलो आहे त्या मंदिराकडे. अर्धा 1 तास आम्ही वर ट्रेक केला आहे आणि त्यानंतर या मंदिराकडे पोचलो. आम्ही जी शिवज्योत आहे ती येथून पेटवून नेणार आहे बजरंगबलीच्या आशीर्वादाने. आता आम्ही गड उतरायला घेतला आहे शिवज्योत पेटवून आणि प्रवास आमचा इथून सुरू झाला आहे. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर 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 हर. शिवज्योत घेण्याचा मान प्रत्येकाला देण्यात आला. तसेच येताना गावामध्ये असलेलं आई गावदेवीचं मंदिर आमच्या दृष्टीस पडले, तर तिथे आम्ही शिवज्योत दाखवून पुढे निघालो. महाराज गणपती गज अश्वपती भूपती. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही पनवेलमध्ये असलेल्या महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं. तिथे शिवजयंतीनिमित्त खूप सुंदर रोषणाई केलेली होती. तर अशा प्रकारे सर्वांच्या मदतीने आणि सर्वांच्या सहकार्याने आम्ही प्रबळगड ते सोसायटी शिवज्योत घेऊन आलो. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुढे आल्यावर पाहिलं तर ही खूप सुरेख अशी रांगोळी सोसायटीतील महिलांनी काढली होती.
शिवज्योत आणून झाल्यावर काही लोक आराम करायला गेले, कारण पूर्ण रात्र आम्ही जागलो होतो. तर काही लोक आम्ही डेकोरेशनची जबाबदारी घेतली होती, तर आम्ही डेकोरेशन करत होतो. सजावट करून झाल्यावर महाराजांची प्राणप्रतिष्ठापना आणि पूजा आरती करण्यात आली. पूजा आरती झाल्यावर मूर्तीला नमस्कार करून आम्ही निघालोय पालखी घेऊन यायला, जी की तळोजा गावामध्ये आहे. तर आम्ही एवढे लोक आहोत जी पालखी घेण्यासाठी आलो आहोत. तळोजामध्ये महाराजांचं एक खूप सुंदर मंदिर आहे, तर तिथून आम्हाला पालखी घ्यायची होती. तर शिवजयंतीनिमित्त महाराजांचं दर्शनसुद्धा घ्यायला मिळालं. संध्याकाळी लाटीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी तसेच लहान मुलांसाठी वेशभूषा कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आला होता. सर्व शिवभक्तांचे मी अन्वी अभिमन्यू श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. उचलही तलवार शोभा, पण लक्षात ठेव, सुडासाठी नाही तर स्वराज्यासाठी उचलायची आहे. हे तुझ्या हातात फक्त शस्त्र नाही, तर या मातृभूमीचा सन्मान आहे. अशा प्रकारे खूप मुलांनी नृत्य, भाषण तसेच वेशभूषा केली होती. स्वराज्य म्हणजे काय आहे? स्वराज्य एक छोटासा 3 शब्दाचा अर्थ नसून त्याच्या मागे दडलेला एक खूप मोठा इतिहास आहे. अशा प्रकारे लहान मुलांसोबतच मोठ्यांनी सुद्धा कार्यक्रमामध्ये उत्साह आणि सहभाग दाखवला. नाही स्वाभिमान जातीत, मोडेल पण दुखणार नाही स्वाभिमान जातीत. काय सांगू महाराजांचे असे किस्से आहे किती, अरे काय सांगू भाऊ महाराजांचे किस्से आहे किती. महाराजांची मिरवणूक पूर्ण सोसायटीमध्ये फिरवण्यात आली, जेणेकरून प्रत्येकाला महाराजांचं दर्शन घेता येईल. पुरुषांसोबत महिलांना सुद्धा पालखी उचलण्याचा मान देण्यात आला.
आमच्या सोसायटीचे अध्यक्ष श्री मनोज गायकवाड यांनी सर्वांचे प्रथमतः खूप आभार मानले, कारण कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीने पार पडला. केलं आज सकाळपासून इथे होते, सो आम्ही अतिशय आभारी आहोत. थँक्यू व्हेरी मच. आणि आमचे गणेश कुठे आहेत, गणेश वायकर, त्यांचे पण आभार. त्यांनी आज इथे. तर अशा प्रकारे खूप उत्साहामध्ये आणि खूप जल्लोषात आम्ही यावर्षीची शिवजयंती साजरी केली आहे. तुम्हाला नक्कीच आवडली असेल, आणि आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.